नमस्कार. सती कोचिंग क्लासेसमध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. गणित भाग 1 दोन चलातील रेषीय समीकरणे याच्यावर आपण चर्चा करत आहोत. आपले या प्रकरणातले जवळपास 6 प्रश्न संपलेत. प्रश्न 5 झालेत, 6वा चालू आहे. 6व्यामध्ये आपल्याला समीकरण दिलेले बघा पुस्तकात. 6व्यामध्ये 1/3 x + y = 10/3 आणि परत दिलेले 2x + 1/4 y = 11/4 असं समीकरण आपल्याला या ठिकाणी ते मी तुम्हाला मांडून देतो. आणि त्याच्यामध्ये आपल्याला समीकरण 1 2 3 4 जे काही करायचं आहे आपलं राहिलेले ते आपल्याला करायचं. लक्ष द्या. जर असा प्रश्न तुम्हाला आला अंश आणि छेद काय करायचं बघा. याच्या छेदस्थानी 3 आहेत म्हणून समीकरण घेताना त्या समीकरणाच्या दोन्हीही बाजूला तुम्हाला 3 नमुने आहे. मग आपलं समीकरण 1 समीकरण 2 अशा पद्धतीने आपण त्याला तयार करू शकतो. तर काय करायचं तुम्हाला, हे जे समीकरण आहे 1/3 x + y = 10/3 याच्या दोन्हीही बाजूला तुम्हाला 3 न गुणायचं. 3 न गुणून 3 न काय करायचं, त्याच्या दोन्हीही बाजूला तुम्हाला गुणायचं. मग आता गुणाकार करताना आपल्याला घ्यायचं आहे 3 × x इकडं +3 × y 3y आता बरोबर 10/3 आहे आपल्याकडे दिले. मग भाग द्यायचा आहे म्हणून इथं किती आले तुमच्याकडं 10. आता हे जर आपल्याला बरोबर 3y = 10 आले, हे समीकरण 1 करताना y = 10 घ्यायचे तुम्हाला. x = 10 - 3y याला मग समीकरण 1 आपण नाव देऊ शकतो. आता दुसरं काय दिलेले बघा आपल्याला 2x + 1/4 y = 11/4. याचं काय करायचं आहे, 2x तुम्हाला दिलेला आहे 4 न गुणा 4 दोन्ही किती 8. संख्याला गुणायचे म्हणजे या समीकरणाच्या याच्या दोन्हीही बाजूला काय करायचे 3 न गुणायचे. इथं गुणलं होतं म्हणून 3 3 कटले राहिला x 3 × y म्हणजे काय करावं लागते समीकरण तुम्हाला लक्षात आलं का, कसा गुणाकार करायचा आहे. नसला आलं तर परत करून देऊ का तुम्हाला एकदा गुणाकार आलंय का नाही. 1 मिनिट लक्ष द्या. तुम्ही बोलणं म्हणजे काही समजलं नाही, माती कळलं नाही तुम्हाला काय केलं नाही. इथं करायचं तुम्हाला 3 गुणाकारामध्ये 1/3x इकडं 3 × y हे y अधिक आहेत म्हणून बरोबर 3 × 1 10/3 आलं का लक्षात. आता इथं हे 3 कटले इकडे x राहिलं म्हणून मी मग असे x घेतला होता बरोबर. मग हे अधिक y म्हणून अधिक जसेल तसं इथलं मग 3 × y इथं आलं तुमच्याकडे 3y परत हे 3 कटले बरोबर 10 असं करायचं. तुमच्याकडे मी लक्ष दिलं की तुम्हाला कळालं, माती काय कळालं नाही तुम्हाला, नुसते मुंडके हलू लागले तुम्ही. अशा प्रकारे मग हे आपल्याकडे 1 तयार करायचं होतं. मग आपण काय केलं त्याला x = 10 घेतले, हे 3y अधिक पाठीमागे गेले वजा झाले. याला आपण समीकरण 1 असं नाव दिलं बरोबर. अधिकन बघा नंतर लिहून घ्या, मी पुन्हा नंतर सांगणार आहे तुम्हाला समीकरण 1 कोणतं आलं दुसरं कोणतं आलं ते. आता इकडं 2 × x अधिक 4y बरोबर 11/4 कळालं तर मला माहिती. तुम्ही नाही प्रतिक्रिया दिली कीच कळालं. सांग भोलेनाथ पाऊस पडन का म्हणजे हो पडन. काय पडन कुठं पडन. आता ह्या समीकरणाला पण आपल्याला काय करायचं, त्याच्या दोन्हीही बाजूला कितीनं गुणायचं आहे 4 न 4 ने गुणून बरोबर ना. मग 4 गुणाकारामध्ये 2 अधिक 4 × 1/4 y बरोबर 4 गुणाकारामध्ये 11/4 छेद सारखा झाला. आता इथं काहीच संख्या नाही म्हणजे सॉरी इथं x आहे, x लिहायचं राहिलं होतं माझ्याकडून. हे 2x आहे, x प्लस आहे इथं x राहिला. ही अशी गडबड होती बघा, थोडं समजून घ्या दिसलं नसलं तरी बी. मग आता करायचं काय बघा, इथं हे 4 आणि हे 4 कटणार राहिला y, इथं हे 4 कटणार राहिलं y राहिले 11. आता 4 आणि 2चा गुणाकार तुमच्याकडे आला 8x आला का. मग आता अधिक आहेत म्हणून अधिक 1/y मधलं इथं yच राहिला y बरोबर 11 जशाला तसे. याला तुम्ही समीकरण 2 नाव द्यायचं होतं
बरोबर. याला किती नाव द्यायचे तुम्हाला आता? समीकरण 2. आता बघा आलं का लक्षात? आता येणारच, आता विषय नाही त्याचा. तर हे इथपर्यंत तुम्ही लिहून घ्या, कारण मला पुन्हा तुम्हाला एकदा समीकरण हे व्यवस्थित मांडून परत ते 1 2 हे स्वरूपात करून पुढं तुम्हाला समीकरण क्लिअर करून द्यायचं आहे. हां, समीकरण 1 झालं, समीकरण 2 झालं. गुणाकार मी तुम्हाला सांगितले होते, त्या पद्धतीने तुम्ही गुणाकार केले. समीकरण दोन्हीही तुमच्याकडे झालेले आहेत. काय करायचं बघा, x बरोबर 10 वजा 3y ही किंमत आपल्याला समी 2 मध्ये ठेवा. ही किंमत समी किती मध्ये? 2 मध्ये ठेवू. 2 काय आपल्याकडं? 2 आपल्याकडे 8x प्लस y बरोबर 11. ही किंमत तुम्हाला आता x ची जी किंमत आहे बरोबर 10 वजा 3, ही जी तुमची 3y ही जी तुमची किंमत आहे ही तुम्हाला समीकरण 2 मध्ये ठेवायची. मग समीकरण 2 मध्ये ठेवायची म्हणून 8 गुणिले 10 वजा 3y इथं a प्लस y बरोबर 11. आलं लक्षात? मग हे असं झाल्यानंतर गुणाकार 8 10 80 वजा 8 तरी किती? 24 y अधिक y बरोबर 11 जशाला तसे. म्हणून लिहिले आपण 11 जशाला तसे. आता इथं वजा इथं अधिक, वजा अधिक वजा बाकी 80 वजा 23y बरोबर 11. काय झालं? 24 मधून y वजा केलाय तुम्ही. 24y मधून फक्त y वजा केला. आपल्याकडं राहिलं 23y, म्हणून त्याला 23y. पुढं काय करायचंय? लक्ष द्या. म्हणून वजा 23y बरोबर 11 आपल्या जागेवर. हा इकडं अधिक इकडे गेला वजा होणार. मग वजा किती? 80. बरोबर. 11 मधून 80 जातच नाही, पण आपल्याला वजा बाकी करायची. मग त्याच्यामुळे आपण काय करू? 11 मधून 80 वजा केले, वजा 23y बरोबर आपल्याकडे आले 69, पण ते पण आले वजा. बरोबर. मग आता काय झालं? आपल्याला ह्या y ची किंमत काढायची. म्हणून y आपल्या जाग्यावर बरोबर वजा 79 आपल्या 69 आपल्या जाग्यावर, छेदामध्ये आले 23. आता तुम्ही म्हणताना 11 आणि आम्ही 80 ची बेरीज केली असती, ते उत्तर 91 आलं असतं. त्याला 23 न भाग गेला नसता. म्हणून तुला हे सोपी पद्धत सांगितली. y ची किंमत काढायची. 23च्या पाड्यामध्ये 69 आहेत. हो, मग किती त्रिक 69? 23 त्रिक 69. मग हे भाग y ची किंमत आली तुमच्याकडे 3. मग y ची किंमत किती आली तुमच्याकडे? 3. मग हे आपण याच्यामध्ये ठेवू शकतो समीकरण 1 मध्ये. ते जरा बरं वाटलं आपल्याला, है का नाही? मग y बरोबर 1 ही किंमत इथं लिहितो मी. म्हणून y बरोबर 3 ही किंमत कशामध्ये ठेवायची तुम्हाला? समी 1 मध्ये. ही किंमत कशात ठेवायची? समी 1 मध्ये ठेवून. मग समी 1 मध्ये ठेवताना हे 3 आहेत, तिथं पण 3 आहेत. यांचा काय होणार तुमच्याकडे? गुणाकार. 3 त्रिक किती? 9. इथं किती दिलेले आहेत? 10. खूप सोपं समीकरण ते तुला जाणार आहे आणि त्या पद्धतीनं तू करावं अशी माझी इच्छा आहे. मग आता तू बघ काय करतो तो, हो का नाही? झालं का? लक्ष द्या. आता पुढचं समीकरण. हां, आता ही समीकरण 1 मध्ये ठेवायची. समीकरण 1 मध्ये ठेवताना आपल्याला काय दिले? x बरोबर 10 वजा इथं 3y दिलेले, म्हणून हा एक y ची किंमत आलेली आपल्याकडे 3. बरोबर. म्हणून x बरोबर 10 आपल्या जागेवर 3 त्रिक 9, इथं 10 आहे, वजा 9. आता या ठिकाणी x ची किंमत यायली तुमच्याकडे 1. मग ती वजा यायली का अधिक यायली ते बघायचं तुम्हाला. ती काय आली? अधिक आहे. का? मोठ्या संख्येतून छोटी संख्या तुम्ही वजा केली. मग आपल्याकडे x एका कंसात y एका कंसात आलेली किंमत x ची 1 आलती, y ची 3 आलती. ही एक सामायिक समीकरणाची उकल आहे. ही दिलेल्या एक सामायिक समीकरणाची काय आहे? उकल. हे तुम्हाला लिहायचंय. हे झालं. अशा पद्धतीने तुम्हाला
सहावा प्रश्न झाला. 7वा प्रश्न दिलेला आपल्याला लगेच बघायचा आहे, त्याच्यामुळं झाला असलं तर लिहून घ्या पटकन. अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न दिलेल्या बोर्डावर प्रश्न बघून घ्या, हलू नको. बघा आता याच्यात समीकरण 1 समीकरण 2 सोपं जाणार आहे आपल्याला करायला. प्रश्न 7व्यामध्ये आपण लिहू म्हणून 99x 101y बरोबर 499 हे झालं आपलं समीकरण 1. त्याच्यानंतर 101x प्लस 99y बरोबर 501 हे झालं समीकरण 2. आता काय करायचं आपल्याला, समी 1 आणि 2 ची बेरीज करू, सोपं जाते ते. मग म्हणून समी 1 व समी 2 काय करायची, बेरीज. मग बेरीज करू, बेरीज करू. मग बेरीज करायची म्हणून बेरीज करू. आता इथे लिहू म्हणून 99x प्लस 101y बरोबर 499 आणि आपल्याकडे दिले 101x प्लस 99y बरोबर 501. ह्या दोघांची करायची बेरीज, म्हणून इथं आता आपण त्यांची बेरीज करून घेऊ. बरोबर, 101 आणि 99 यांची बेरीज आली तुमच्याकडे 200x प्लस याची पण किती आली 200. बरोबर, याची किती आली तुमच्याकडे 200y. आता हे व्हायले 500 500 1000. बरोबर, मग आता इकडं याची बेरीज आली तुमच्याकडे 1000. सगळ्या संख्येला एकाच संख्येनं भाग जाते. कोणत्या, 200 1 200 200 1 200 आणि 200 5 1000. बरोबर, येतं का लक्षात? येतं लक्षात? हां, किंवा मग 0 0 कट करा, पटकन लक्षात येईल. बे एक बे बे एक बे बे पंचे 10 असं तुमच्याकडे लक्षात येईल. मग आपलं उत्तर काय आलं, x प्लस वाय बरोबर 5. माझं मत. मग तुमचं उत्तर एवढं यायला पाहिजे. बरोबर, आता आलं लक्षात तुमच्या. 1000ला 200 भाग जाऊ शकतो. आलंय का? नसलं तर इथं बघ, इथं करून देतो. x प्लस वाय बरोबर 1000 छेदामध्ये 200 1 2 3 2 2 0 कट केले, राहिले बे पंचे 10. 2 न 10ला भाग गेला म्हणून आले तुझ्याकडं 5. आलं लक्षात? मग आता काय करायचं आपल्याला, समीकरण 3 भेटले आपल्याला. याला आपण नाव देऊ समी 3. आता समी 3 हे आपल्याकडे इथं झालं. बरोबर, हे आलं तुमच्याकडे समीकरण 3. आता समीकरण 3 आपल्याकडे तयार झालेले आहे. मग आपण काय करू, इथं 1 बरं आहे का 2 बरं आहे का 3 बरं आहे हे बघायचं आणि त्याच्यामधून त्याची वजाबाकी करा. समीकरण 1 मधून समी किती वजा होते ते बघायचे. किती वजा करायचं आपल्याला, 2. याची बेरीज केल्यावर 3 भेटलं होतं. आता 2चं वजाबाकी करून काय भेटते ते आपण बघू. बरोबर, 2 काय करायचं तुला, वजा करायचं. मग समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करताना समीकरण 1 समीकरण 2 व्यवस्थित मांडून घ्या. मग घेऊ अशालाच मांडायचं, काय फरक नाही. बरोबर, 99x प्लस 101y 1000y जातं. 101y बरोबर 499 आणि 101x प्लस 99y बरोबर 501. याच्यात काय करायचं तुम्हाला, वजा. मग वजा 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 बाकी म्हणल्यावर वजा 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 करायचं 3 वेळेस आपण. बरोबर, आता इथं काय फरक पडणार बघा, लक्ष द्या, लक्ष द्या. मग इकडे 99 मधून 101 जर तुम्ही वजा केला तर इकडे येणार तुमचं वजा 2x. इकडे y वजा करायचं आपल्याला म्हणून ते येणार अधिक 2y. बरोबर, 499 मधून 501 वजा करायचं आहे म्हणून ते येणार वजा 2. आता आपलं समीकरण आले वजा 2x अधिक 2y बरोबर 2. आता ह्या समीकरणाच्या दोन्हीही बाजूला आपल्याला 2 न भाग जातो. पूर्ण भाग आपल्याला 2 न जातो. मग पूर्ण भाग घातला, बे एक बे म्हणजे इकडे राहिला x, बे एक बे इकडे राहिला y. आता वजा 2 छेदामध्ये 2.
ह्याला भाग तुम्हाला घालायचा आहे. मग तुमचं उत्तर किती आलं? बे क बे. म्हणजे आपलं इथं उत्तर किती आलं? 1. बरोबर, 1 उत्तर येणार. म्हणजे इथं एक्स प्लस वाय बरोबर -2/2 असं जर तुम्ही केलं तर बे क बे म्हणून तुमचं उत्तर येणार आहे 1. मग आता उत्तर 1 आलं. इथं आपल्याला समीकरण 3 भेटलं होतं. हे झालं तुमचं समीकरण 4. लक्षपूर्वक बघा. हे किती झालं आता? समीकरण 4. आता 3 भेटलं, 4 भेटलं, इथपर्यंत तुम्हाला भेटलं सगळं. मग बघा आता याला मी नंबर देतो 4. बरोबर, याला किती नंबर द्यायचं मला? 4. मग मी याला 4 नंबर दिला. हे झालं तुमचं समीकरण 4. एक्स प्लस वाय बरोबर 1 झालं ना? बघा, मोठं आहे थोडं, लक्षपूर्वक बघा. आता आपण अंतिम टप्प्यात आहोत. आता इथे आपण लिहिले समी 3 आणि समी 4 ची बेरीज करू. मग समी 3 काय आहे? एक्स प्लस वाय बरोबर 5 आणि समी 4 काय? एक्स प्लस वाय बरोबर 1. बरोबर, याची काय करायचं तुम्हाला? बेरीज करताना एक्स प्लस एक्स 2x, वाय कॉमन आहे कटला, बरोबर 5 आणि 1 6. एक्सची किंमत काढायची. एक्स आपल्या जाग्यावर, एक्स बरोबर 6 आपल्या जाग्यावर 2 गुणाकारात आहे, इथं भागाकार झाला म्हणजे एक्स बरोबर आपल्याकडं किंमत आली 3. बरोबर, आता ही किंमत तुम्हाला कितीमध्ये ठेवायची? समीकरण 3 मध्ये. मग समीकरण 3 काय आपल्याकडं? लिहून घ्या. एक्स प्लस वाय बरोबर, समीकरण 3 काय आपल्याकडं? एक्स बरोबर वाय, आपल्या एक्स अधिक वाय बरोबर 5 हे आपल्याकडे समीकरण 3 दिलेलं आहे. मग याच्यात किती किंमत ठेवायची तुम्हाला? एक्सची किंमत 3 आहे, मग 3 ठेवायची. मग म्हणून 3 प्लस वाय बरोबर 5 ही आपल्याकडे किंमत येणार. मग आता वाय बरोबर 5 आहे आपल्याला दिलेलं. मग म्हणून आपण घेऊ वाय बरोबर 5. हे 3 अधिक आहेत, पाठीमागे गेले वजा झाले. मग वायची किंमत किती आली तुमच्याकडं? 3 मधून तुम्हाला 5 मधून 3 वजा करायची. वायची किंमत आली तुमच्याकडे 2. बरोबर, आपल्याला किमती विचारल्या होत्या. मग आपण एका कंसामध्ये एक्स घेतला, दुसऱ्या कंसामध्ये वाय घेतला. एका कंसामध्ये एक्सची आलेली किंमत किती आहे तुमच्याकडे? 3 आणि वायची आलेली किंमत किती आहे तुमच्याकडे? 2. मग ही एक सामायिक समीकरणाची उकल आहे असा प्रश्न होता आपल्याकडे दिलेला. प्रश्न 7वा झाला. शेवटचा एकच प्रश्न आहे आपल्याकडं, प्रश्न 8वा. यानंतर हे समीकरण संपणार आहे. बघा लवकर लिहून घ्या, है का नाही?